सोलापुरात जिल्हा परिषद भाजप स्वबळावर लढणार। अक्कलकोटमधील 3 परिषदा सुद्धा आता भाजप स्वतंत्र लढणार। अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती। भंडारा गोंदियामध्ये कोणतीही युती होणार नाही, भाजप स्वबळावर लढणार। आगामी निवडणुकांसंदर्भात आमदार परिणय फुकेंकडून स्वबळाचा नारा। हिंगोलीमध्ये आगामी निवडणुकांसाठी आमदार संतोष बांगरांचा स्वबळाचा नारा। नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, संतोष बांगरांकडून विश्वास व्यक्त। दरम्यान हिंगोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 सर्कलच्या निवडणुका भाजपच जिंकणार। ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा। आमदार तानाजी बुटकुळे यांची नाव न घेता संतोष बांगरांवर टीका। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। माजी तालुका प्रमुख आबा आडिवरेकर यांचा भव्य कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिंदेंच्या सेनेत प्रवेश, तर आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का। ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, भाजप नेते विशाल परब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। दाबोली सरपंच, वायंगणी सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश। गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची सभा, तर सभेमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेचे 2 मोठे नेते आणि 200 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। परभणीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का। सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, रासपचे जिल्हा परिषद सदस्य गणेश रोकडे यांच्यासह ठाकरेंचे माजी जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर हे भाजपात, तर अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। धाराशिवमध्ये भाजपच्या 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। ओमराजे निंबाळकर, कैलास पाटलांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न। कराडच्या घोगावमधील उद्योजक मोहनराव नायकवडी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, तर खासदार नितीन पाटील आणि उदयसिंग उंडाळकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। रत्नागिरीमध्ये खासदार नारायण राणे जनता दरबार घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी भाजपची राजकीय खेळी। 28 ते 30 ऑक्टोबर असे 3 दिवस जनता दरबार। चिपळूण, देवरुख आणि रत्नागिरीमध्ये जनता दरबार घेतला जाणार। जळगावमध्ये जयप्रकाश बावीसकरांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक। आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात बैठकीत चर्चा। या बैठकीला 15 तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती। जालन्यात पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नामफलकाला शिंदेंच्या सेनेनं काळं फासलं। अर्जुन खोतकरांचं फलकावर नाव नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक। शिंदेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी नामफलक उखडून फेकला। येणाऱ्या काळामध्ये राज्यातील शाळा महाविद्यालयांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ओपन जिम देण्यात येणार। क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये ओपन जिमचं उद्घाटन। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर अचानक आलेल्या पावसामुळे भातशेतीचं नुकसान। दरम्यान 1.5 तास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं। अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस। दुपारनंतर पावसाचा जोर वाढला, सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता। येलो अलर्ट नंतर सोलापुरात पुन्हा पावसाची हजेरी। सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस। सोलापुरात सकाळपासूनच कडक ऊन पडल्यानंतर दुपारनंतर आता पावसाला सुरुवात। तर ठाण्यामध्ये सुद्धा रिमझिम पावसाला सुरुवात। पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। जळगावच्या गिरणा परिसराला पुन्हा पावसानं झोडपलं। कापणी केलेली उभी पिकं पावसामुळे भिजली। उरलेली पिकं सुद्धा भिजल्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात। नाशिकच्या लासलगावमध्ये शिवनदीला यंदा दुसऱ्यांदा पूर। मुसळधार पावसामुळे शिवनदी प्रवाहित, तर निमगाव वाकडा या ठिकाणी बंधाऱ्यावरून खडकावर पाणी कोसळत असल्यामुळे नयनरम्य धबधब्याचे स्वरूप समोर। जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये पावसामुळे मक्यासह कापूस या पिकाचं नुकसान। मका आणि कापसाला आधीच योग्य भाव नाहीये, त्यामुळे आता पावसामुळे शेतकऱ्यांना आणखीनच फटका बसणार। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान। उत्पन्नाचं गणित बिघडल्यामुळे शेतकरी चिंतेत। प्रशासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी। मालेगावसह नाशिक ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी, तर मुसळधार पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका। नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव यासह जिल्हाभरात कांदा, मका आणि इतर पिकांचं नुकसान।
नाशिकच्या लासलगावमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, तर विहिरींमध्ये सुद्धा गाळ साचला. शेतकऱ्यांची आता चिंता वाढल्यामुळे अनेक शेतांमध्ये सुद्धा तळ्याचं स्वरूप. जळगावच्या पाचोऱ्यातील बाळद परिसरामध्ये केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकरी हवालदिल. लासलगावमध्ये जोरदार पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान. कांदा पिकात पाणी साचलं. कांदा उत्पादन शेतकऱ्यांना शासनानं मदत करण्याची सुद्धा आता मागणी. हमीभाव नसल्यामुळे जळगावातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. उत्पादन खर्च सुद्धा वाढत असताना केळीला मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी. उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे हमीभाव देण्याची मागणी. करमाळ्यामध्ये उजनी धरणाच्या क्षेत्रात केळीच्या घडांवर बुरशीजन्य ठिपक्यांचा प्रादुर्भाव. नवीन केळीसह खोडवा या केळीला आता मोठा फटका. रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे अर्ध्या दरात विक्री करण्याची वेळ. भंडारा जिल्ह्याला पावसानं झोडपलं. धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढला, तर दरात सुद्धा फटका बसण्याची शक्यता. गोंदियामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची आता चिंता वाढली. पंचनामे करून शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. बुलढाण्यातील पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे तूर पिकांचं मोठं नुकसान, तर अतिवृष्टीमुळे तुरीची झाडं सडली. शेंगाही नीट भरल्या नसून तूर पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव. सुमारे 60 ते 70% तुरीचं नुकसान. भिवंडी तालुक्यामध्ये पावसामुळे भात पिकाचं नुकसान. शेतामध्ये कापून ठेवलेल्या भातात पाणी शिरलं, तर नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे आता शेतकरी हवालदिल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक जमीनदोस्त. भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. वैभव नाईकांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वीज पडल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी. कोरची तालुक्यातील केसाल डांबरी इथली घटना. सरगम सोमनाथ कोरचा याचा मृत्यू, तर योगेश गावंडे हा गंभीर जखमी. राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक 1 दिवसाचा बंद पाळणार. 28 ऑक्टोबरला राज्यातील सर्व सेवा कृषी केंद्र चालकांनी बंद पुकारलाय. कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणाली विरोधात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. खतं आणि बियाणं तसंच कीटकनाशकं वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे.